साईं बाबा के भक्त सोम जी नेने, उनका भी तेजी से वेलकम। मुस्लिम प्रीमियर लीग 2026 इस प्रतियोगिता के द्वारा विजय दादा आपका भी स्वागत है। सोम नेने सर आपका भी स्वागत है। पांच ओवर का मैच होगा क्योंकि अंतिम क्वालिफाई का मैच है। अंतिम 3 में प्रवेश करने वाली कौन सी टीम होगी? एक बार जोरदार तालियां। टीम जंजीरा पॉइंट्स मुरुड खारंबोली, उनके अपोजिट अलाइशा पुरस्कृत उमर 11 अलीबाग। ये दोनों टीम के दरमियान पहले इनिंग के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा। मैं बोली मराठी भाषा में हमारे उदयनमुख समालोचक जय जी टकेकर, इनके पास। धन्यवाद। हॅलो, चला सर्वप्रथम तर 12 प्रतिनिधी समान कक्षामध्ये पाठवायचा आहे प्लीज, अन्यथा नाही तर मग 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल। मुरुड जंजिरा संघाचा 12 प्रतिनिधी आलेला आहे, प्लीज अलिबाग संघाने प्रतिनिधी पाठवायचा आहे। चला शेवटचा सामना आहे, कोणतेही पेनल्टीज होणार नाही, आपण ह्याकडे लक्ष द्या। सन्मान्य गजाननजी झिटे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मुस्लिम प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। अलाइशा कॉटेज उमर 11, जरूर मुस्लिम प्रीमियर लीग 2026 क्वालिफाई का मैच। और रसाद उल्डे जो दोहा कतार में आईवा कंपनी में काम को है, वो मैनेजर है वहां पर, और उनके तरफ से अस्सी भाई दांडेकर जो मैच देख रहे हैं उनके लिए शुभकामनाएं देते हुए रसाद जी उल्डे आपका भी तेजी से मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा जो लाइव मैच देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से। बहुत बहुत शुक्रिया रसाद भाई उल्डे। धन्यवाद सर। आपण सामन्याकडे बोलतोय, शेवटचा सामना आहे लीग मधला, पहिल्या सीझन मधला, पहिल्या दिवसातला। त्याचं नाव असेल मुस्लिम प्रीमियर लीग #MPL 2026। नक्कीच 3 दिवसाचे हे सामने आपण पाहणार आणि ह्यामध्ये तो सामना जिंकेल ना तो सुपर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, टॉप 3 मध्ये पाहायला मिळेल। तर एक महत्त्वाची लढत आहे, या महत्त्वाच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार? आतापर्यंत आपण जर इतिहास सर बघितला ना तर एसटीच्या मागे जो आहे ना त्यांनी पूर्ण गेम बदलून टाकलाय। यावेळी सुद्धा प्रथमतः गोलंदाजी करताना काय घडेल हे मात्र पाहायचं आहे। पहिला चेंडू जोरदार पद्धतीने फेकला, एसटीचा वेध घेणारा हा चेंडू, पंचांकडे अपील जरूर मागितली, परंतु या खेळाडूची आजच्या दिवसातली कामगिरी बघितलीत ना ते एकही षटकार चौकार न खाणारा हा गोलंदाज आजपर्यंत गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालाय। सुरेख अशी गोलंदाजी जुनेद फकी याची आपल्याला पाहायला मिळाले। पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने मागास झाला, दुसरा चेंडू नक्की जोरदार अपील, पंचांकडे अपील मागितली, परंतु पंच या चेंडूवरती नक्कीच निर्णय देतील की कोणतीही मात्र विकेट मिळणार नाही, परंतु लेग बाय स्वरूपाच्या रूपात 1 डी डिक्लेअर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल। चला धावसंख्येमध्ये सर बदलाव पाहायला मिळतो, कारण जोपर्यंत म्हणजे चेंडू निर्धाव जात राहतील ते दबाव वाढत जाईल। महत्त्वाचा सामना आहे, जास्तीत जास्त आपण विचार केला 5 षटकांचं, 30 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 50-55 धावा आपल्याला काढायचे आहेत, हे समीकरण मैदानामध्ये असेल। परंतु त्याचप्रमाणे जर हर्षितला आपण विचार केला तर एसटीच्या मागणा मात्र गेम चेंज करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पाहिजे त्या परिस्थितीमध्ये कोणाचा कसा वापर करून घ्यावा, कोणता गोलंदाज उतरवा, कुठे क्षेत्ररक्षण सजवावं, याचं उत्तम उदाहरण आज कर्णाच्या माध्यमातून नक्कीच हर्षदने दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर गोलंदाजीला सुरुवात होते, दुसरा चेंडू 1 धावेनी पहिला निर्धाव
यस, थैंक यू सो मच, कोऑपरेट करें। सबर का रास्ता मुश्किल होता है, सबर का रास्ता मुश्किल होता है, लेकिन सबर करने वालों की मंजिल बहुत खूबसूरत होती है। चेंडू नंबर 3 वरती आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडू गेलेला पाहायला मिळत आहे। पाहता पाहता ह्या खेळाडूची अशी खासियत आहे ना की गोलंदाजीला आल्यानंतर कधी चेंडू फेकून निघून जातो ना हे सुद्धा आपल्याला समजत नाही। अशा प्रकारची गोलंदाजी चेंडू नंबर 3 वरती कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, नक्कीच चेंडू फील्ड होणार का नाही, आणि आता मात्र जुनेट फकीच्या माध्यमातून हा पहिला चौकार येतोय। एक स्टार्टिंग वाला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो चेंडू नंबर 4 वरती आला। एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा मैदानामध्ये लागले। जुनेद फकीवरती दबाव टाकायचा आहे। आतापर्यंत गोलंदाजी नक्की चांगला करत होता, पण हा निर्णायक सामना आहे, महत्त्वाचा सामना आहे। ज्यावेळी गोलंदाजी करत असताना मग तो गोलंदाज पहिला असून द्या किंवा 5व्या नंबरचा असून द्या, प्रत्येक गोलंदाजावरती हमला करायचा आहे, मोठे फटके आणायचे आहेत, ही मात्र जबाबदारी दोन्ही फलंदाजांनी घेतलंय। नक्की सामना मोठा असणार आहे। अलिबाग विरुद्ध मरुड जिंजिरा हा सामना आपण पाहतोय, नक्की ज्यामध्ये जिंकलेला संघ टॉप 3 मध्ये सुपर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच ह्याचा विचार करून दोन्ही संघ मैदानात उतरलेत आणि खरंच पाहायला गेलं तर मोठा फटका मारून इरादे स्पष्ट केलेत, ते म्हणजे मुरुड जंजिरा प्रथमतः फलंदाजी करत असताना। चेंडू नंबर 5 मध्ये चांगला चेंडू होता, पाहिलं तर बघा जोरदार अपील झाली, यष्टीरक्षक असलेला चेंडू समजला सुद्धा नाही। हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होते आणि पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये 1 नि वाढ होते। धावसंख्या ज्या ठिकाणी 5 वरती होती प्लस 1 केला, धावसंख्या झाली ती 6 धावा। नक्कीच 5 चेंडू 6 धावा, जरी चौकार आल्यानंतर 6 धावा दिल्या, खरं गोलंदाजाच्या ठिकाणी कौतुक करावं लागेल। अन्यथा या वयोगटामध्ये खेळाडू खेळत असताना इतकी चांगली अप्रतिम गोलंदाजी करतोय, अजून काही वर्षांनी एक नावारूपाला येणारा गोलंदाज नक्की जुनेद फकीकडे आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय, थोडीशी चुकी झाले, ज्या ठिकाणी चांगलं कराल पंच दाद देतील, ज्या ठिकाणी चुकी कराल पंच नाखुश नक्कीच होणार, आणि नाखुश झाल्या कारणाने दंडवत करून हा वाईट घोषित केला आणि वाईट वरती 1 धाव ही आलेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहिलं ते एक्स्ट्रा स्वरूपात वाईट हा चेंडू आपण पाहिला आणि हा 23 नंबरचा चेंडू वाईट 23 आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी जोरदार प्रहार बॅट वरती चेंडू आल्यानंतर बराचसा लांब गेला, जी रेखा आखली होती षटकाराची रेखा आखली होती जवळपास त्यापासून 50 मीटर चेंडू लांब जाऊन भेटला। सर बघितलं तर ह्या मैदानामध्ये षटकार मारणं कुठेतरी कठीण झाले, परंतु अतिशय उत्कृष्टतेचे फलंदाज या मैदानामध्ये पाहायला भेटतात। खेळी केलं तर काहीही घडू शकतं, काहीही करून टाकू शकतं, याचं उत्तम उदाहरण या शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कारण आधीच्या सामन्यांमध्ये जुनेद फकीवरती एकही फटका आला नव्हता, मात्र ह्या षटकामध्ये काय घडले, षटकारही आलाय, चौकारही आलाय आणि चेंडूही जास्त निर्धाव नाही गेलेत। हा दबाव आहे, हा दडपण आहे। हर्षदनी कुठेतरी स्ट्रॅटेजी वेगळी केली असावी, कारण आपला गोलंदाज चालतोय नक्कीच। कमिटी से बात करो, कमिटी का गेंदबाज अगर विकेट की हैट्रिक लगाते हैं तो सलमान सैयद इनकी तरफ से 500। चांगला असा सामना या ठिकाणी पाहायला मिळते। जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटका जरी चांगला असला तरी ज्या नियमानुसार आपण जे बंधन घातले, चेंडू जर बॅक साईडला गेला तर नक्की त्या चेंडूवरती 1 डिक्लेअर म्हणजे 1 डीच्या स्वरूपामध्ये फक्त एकच धाव मिळणार, हे मात्र आपल्याला ग्राह्य करावं लागेल। पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती अंपायर मैच थोड़ा स्टॉप करें। नदीम सैयद कमेटी यहां पर आइए। अपना रूल्स हुआ था 14-12 प्लेयर यहां पे चाहिए और वो आया नहीं, इसके लिए 2 रनों की पेनल्टी, क्योंकि अपने स्क्वाड वाला प्लेयर चाहिए।
फहद सर आपसे बात हुई है? ना उसमें 14 प्लेयर कंपलसरी चाहिए जो स्क्वाड में है। हॅलो दूसरा बॉल नवीन बॉल द्या. नक्कीच सर कुठेतरी नियमांचं पालन होणं थोडं गरजेचं असतं. नक्कीच सलमान जल्द से जल्द आइए। एक ओवर का टाइम दिया जा रहा है, अगर नहीं आए ना तो पेनल्टी दी जाएगी वापस, फिर से याद रखिए। गेम ऑन। इस बार पॉइंट रिजर्व में खेल दिया है, फील्डर यहां पर कंफ्यूज हो गए। गेंद अंदर आती बाउंड्री लाइन के पार, स्वीपर कवर, क्षेत्र खाली, गेंद सीमा पार, चौकार। या ठिकाणी 20वा 4 धावांसाठी मारलेला सक्सेसफुल फटका आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. गुणलेखक मयुरेश कोळी यांच्या माध्यमातून चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये पूर्ण शेवटच्या सामन्यापर्यंत आपल्याला करताना पाहायला मिळालेत. नक्कीच गोलंदाज कौतुक करावं लागेल. ह्या ठिकाणी मागे ती स्ट्रॅटेजी सजवली होती ना, स्ट्रॅटेजी ठरवली होती ना, ती मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळते, दबाव वाढताना पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मुरुड जंजिऱ्याचा हा संघ आता मात्र ज्या पद्धतीने खेळत होता ते मात्र इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय, तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजांनी दिशा चेंज केली, मोठा फटका. हा सुद्धा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. धावसंख्येमध्ये धावा वाढतील 6, येईल मोठा फटका, षटकार. या स्पर्धेतील सिक्सर नंबर 30 आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय. खरंच चांगली मोठी स्पर्धा आहे. पहिल्या दिवसामध्येच फटक्यांची अतिशबाजी बसलेली स्पर्धा पाहायला मिळते. एकूण धावसंख्या पाहिली ती 24 मैदानामध्ये आलेली आपण पाहतोय. ह्याचं पूर्ण श्रेय जे दोन्ही फलंदाज आहेत ना ह्यांच्यावरती आपण यावं लागेल. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर 2 चेंडूवरती जर 2 चेंडूवरती जरी 2 आपण विकेट घेतल्यात, बळी जर घेतले तरी सलमान सय्यद यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस आहे. कुठेतरी हे बक्षिसाचा आपण विचार न करता आपल्या संघासाठी विचार करायचा आहे. विकेट घेणं गरजेचं आहे. ही बलामिटी जोडी आपल्याला तोडायची आहे. तर खरंच कुठेतरी आपण सहकार्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण दुसरं षटक हाताळण्यासाठी तयार झालात. या ठिकाणी पाहिलं तर बघा विचार केला होता, नक्की चेंडू त्या पद्धतीचा फेकला होता आणि बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकांनी हर्षदने आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पडलं. आणि हा मोठा झटका ज्याच्या माध्यमातून मोठी धावसंख्या येण्यास मदत होती, षटकार चौकाराच्या माध्यमातून हा सुद्धा खेळताना खेळाडू आपल्याला पाहत होता. असा मात्र निराश नाखुश होऊन मैदानातून बाहेर पडताना पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू उमेर मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच 5 षटकांचा सर सामना असला ना की सर्वांचं मन कसं असतं की पहिलं षटक जाऊन दे, आपण पुढच्या 4 षटकामध्ये धावसंख्या रचूया. कारण आपले भले मोठे जे खेळाडू असतात, पण चांगले खेळाडू असतात, ते शेवटपर्यंत टिकणे गरजेचं असतं. पॉवर प्ले षटकाचा विचार करता अनोख्या खेळाडूंची शैली काय असते की पॉवर प्ले मध्ये जास्त खेळाडू असतात, तर एक जरा वरना डोक्यामध्ये बॉल चेंडू ढकलला तरी नक्कीच तो सीमारेषा गाठू शकतो. प्रत्येकाची खेळण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. आता मात्र हे समीकरण पाहायला मिळालं ज्या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये 3 बॉल 3 षटकार मारले असा हा खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी चाललाय. तशीच रणनीती ह्या मॅच मध्ये सुद्धा असेल का? कारण महत्वाचा सामना आहे. महत्वाच्या सामन्याच्या वेळी मोठी धावसंख्या करायची आहे, आव्हान मोठं ठेवायचं आहे, डिप्रेशन मध्ये समोरच्या संघाला ठेवायचं आहे. हे नेहमी आव्हान आता मात्र पाहायला मिळेल मुरुड जंजिरा संघाचा आतापर्यंतच्या फलंदाजीवरना. ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगला फटका मारला, चेंडूवरती धावा नक्कीच मिळतील. पंचांचा सुद्धा आमच्यापर्यंत इशारा येईल की ह्या चेंडूवरती 1 बाउन्स 2 बाउन्स हा चेंडू सीमारेषा गाठेल आणि मिळेल चौकार.
तर 4 धावेनी म्हणजे ज्यावेळी अलिबाग संघ खेळत असताना शेवटच्या षटकापर्यंत धावसंख्या येत नव्हती, मात्र विचार केलात ना, जे जे सामने नजरेमध्ये बघितलेत किंवा ह्या खेळाडूंचा अंदाज घेतलाय, गोलंदाजांचा विचार करून जी गोलंदाजीच्या माध्यमात फलंदाज उतरवलेत ना, ह्याचं खरंच कौतुक करावं लागेल. कर्णधारांनी चांगली भूमिका बजावली आणि या कर्णधाराचं खरंच कौतुकाच्या माध्यमातून आज फलंदाज चांगले खेळताना पाहायला मिळतात. हा सुद्धा चेंडू चांगला होता, पंचांकडे दाद मागेल, पंच या चेंडूवरती खुश आहेत. तर नक्कीच या खुशीचा मोबदला निर्धाव चेंडूमध्ये सांगता झाली असेल. पाहिलं तर 6 चेंडूची सांगता झाली, 12 चेंडूंची सांगता झाली, 2 षटकं समाप्ती झालीत आणि धावसंख्या पाहिली तर 12 चेंडूंमध्ये 29, 28 आणि नक्कीच पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये आपण जर पाहिल्यात तर उर्वरित 15 धावा. अजून एक विकेट नक्कीच घेतली, नक्कीच मोठा हादरा बसला होता. नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असताना चांगली गोलंदाजी करून सुद्धा दाखवले. ज्या ठिकाणी मैदानामध्ये धावसंख्या रोखायच्या होत्या, नक्की धावसंख्या मोठी सर झाली, आपण निश्चितच म्हणू शकता. 2 षटकांचा आपण विचार केला तर 28 धावसंख्या ही मोठी धावसंख्या आहे. परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये आपण जर कमबॅक केला, उर्वरित खेळाडूंना माघारी परतवण्याचं काम केलं तर खरंच कुठेतरी चांगली गोलंदाजी किंवा चांगली कॅप्टनशिप किंवा चांगली ज्या पहिल्या आपण फेरीपासून किंवा पहिला संघ जो खेळला आपला तेव्हापासून जी सुरुवात आहे ना, तशी आपल्याला पाहायची असेल. कारण प्रत्येकाचं लक्ष असेल. या दरम्यान आपण विचार जर केला तर tenniscade.in अलिबागचे सर्व नंदनजी घर या ठिकाणी आलेत, तर आम्ही यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. आणि प्लीज आपण या. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे सर की एक चांगला खेळाडू होऊ शकता किंवा चांगला क्रिकेट प्रेमी होऊ शकता, जो क्रिकेटसाठी नेहमी चांगला आपल्या माध्यमातून योगदान देईल. त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटला नेहमी सहकार्य करणारे असे अथर्व हे सुद्धा या मैदानामध्ये आलेले आहेत. आपण प्लीज समान कक्षामध्ये यायचं आहे. जुनेद फकी आता मात्र आपलं तिसरं षटक घेऊन आलं. पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक फेकलं होतं, गोलंदाजाचा अंदाज बघितला होता, गोलंदाजीचा विचार केला होता. आता मात्र बघा जी पॉवर होती, जी क्वालिटी होती ती दाखवायला पुन्हा सुरुवात केली. जुनेद फकीचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं लागेल. अन्यथा आपण जर पाहिलं ना तर जुनेदला आधीच्या जवळपास 4 षटकांमध्ये एकही षटकार चौकार आला नव्हता आणि आता मात्र गोलंदाज टाकताना एक षटकारही आला आणि चौकारही आला. म्हणजे चेंडू कसे टाकतोय, कशा प्रकारची गोलंदाजी करतोय हे फलंदाजांनी ओळखलंय. म्हणजे या ठिकाणी निरीक्षण चालू आहे, अनुमान काय प्रकारे लागणार हे मात्र पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळेल. जोरदार फटका बघा, थोडासा टप्पा आधी घेतला, लाईन लेन मध्ये थोडासा केला आणि हा 32वा चेंडू डॉट असेल या स्पर्धेतला आजच्या पहिल्या दिवसातला. आणि खरंच कौतुक करावं लागेल ज्या ज्या गोलंदाजांनी निर्धाव चेंडू टाकलेत ना, खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडू हे काय मैदानामध्ये खेळत नाही आहेत, पण जे नक्कीच तिसरा चेंडू जर टाकला ना तर 200 रुपयाचं सलमान सैद यांच्याकडनं बक्षीस सुद्धा आले. म्हणजे प्रोत्साहन कसं वाढवता येईल, कारण प्रोत्साहनाचा हा फायदा आहे ना. निर्धाव चेंडू गेला तर 1 डॉट बॉल चेंडू येतोय, मग त्याचा परिणाम सुद्धा नक्कीच पाहिलं तर सकाळपासून हा त्याचा 14वा चेंडू आहे, तो त्यांनी निर्धाव फेकलेला आहे. आणि हा सुद्धा चांगला होता, झेल होणं गरजेचं आहे. चेंडू खरंच प्रयत्न चांगला होता, परंतु आता प्रयत्न करून चालणार नाही, यश सुद्धा त्याच प्रकारे मिळवणं गरजेचं आहे. या ठिकाणी चुकी झाले आणि चुकीचा फायदा नक्कीच फलंदाज घेणार. मी नेहमी म्हणतो की एकदा जीवदान मिळालं ना का तर पुढच्या फेरीमध्ये किंवा पुढच्या चेंडूवरतीच तो त्यापेक्षा आक्रमक होतो आणि त्यापेक्षा आक्रमक त्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच दरम्यान आता ज्या फलंदाजी ज्या ठिकाणी झेल सोडले ना उमर हा सुद्धा आपण जर पाहिलं तर फहदची कॅच सॉरी नक्कीच फहदला जीवदान जे भेटले ना, फहदचा गेम आपण ह्याच्या आधी सुद्धा पाहिलात. नक्कीच मोठे फटके नेहमी मारतो. पुन्हा एकदा संधी आली, संधीचं सोनं करण्याची गरज होती. या ठिकाणी ओळखलं, चुकी झाले, पुन्हा चुकी होऊन द्यायची नाही. आणि याच दरम्यान पाहिलं ना तर फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतोय. या उमेर सर की जर मोठी विकेट आपण जर सर पाहिलीत ना तर माघारी परतताना त्याच्या चेहऱ्यावरती आपण बघितलं ना, ते एक दुःख वाटतंय किंवा एक सॅड फिलिंग वाटते. कारण त्याला सुद्धा माहिती असेल की ही माझी विकेट किंवा माझी गरज ह्या मैदानामध्ये किंवा माझ्या संघासाठी किती महत्वाची होती. जरा 5 ते 6 चेंडू म्हणजे एखादी षटक अजून जर थांबलो असतो ना तर माझ्या माध्यमातून नक्कीच 1 ते 2 षटकार पाहायला सुद्धा मिळाले असते. मी सामन्यामध्ये सुद्धा रंग रोवला असता किंवा जे प्रेक्षक वर्ग माझ्यासाठी थांबला त्याचं सुद्धा मी मन जिंकले असती. परंतु हा नशिबाचा सुद्धा खेळ आहे. त्याच ठिकाणी समोरचा सुद्धा प्रयत्न करत असतो एखाद्याला मागं परतवण्याचा. आता मात्र गोलंदाज
गोलंदाला महत्व द्यावं लागेल, कारण सकाळपासून गोलंदाजी करणारा हा जुनेद फकी हा गोलंदाज खरंच उत्कृष्ट आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये हा नक्कीच नावलौकिक होणार, यामध्ये कोणतीही शंका नसेल. चला गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. पंचा उजव्या साईडनं पुन्हा एकदा गाठ घेऊन तयार असेल गोलंदाज, एक नौका खेळाडू, एक रायझिंग स्टार मैदानामध्ये चेंडू नंबर 5 घेऊन शहबाजसाठी. शहबाज आणि जुनेद ही आता आपल्याला सामना रायबरली पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगला फटका होता बघा, या चेंडूवरती फील्ड होणं गरजेचं आहे. यस नो करत असताना चुकी झाली होती, परंतु धाव कोणतीही गेली नाही. आता धावा वाचवणं गरजेचं आहे, कारण कमीत कमी धावा ठेवायच्यात, कमीत कमी धावा वाचवायच्यात, हेच लक्ष असणार आहे. अंतिम चेंडूकडे वाटचाल करतो जुनेद फकी. खरंच एक पुढचा सितारा किंवा ज्याच्या नजरेमध्ये, म्हणजे तुमचं जर उदाहरण घेतलं तर आपण हिस्ट्री कलेक्ट करत असतो, तर जुनेदचं नाव आपण डायरीमध्ये नक्कीच लिहून घ्याल, कारण माहिती आहे तुम्ही जर आता कुठे जर या जुनेदला पाहिलं म्हणजे वाईट चेंडू आहे. या जुनेदला आपण जर कुठे पाहिलं तर कोणत्या लीग सामन्यामध्ये खेळताय. ह्याच्या आधीच मला एका प्रेक्षकांनी सांगितलं की जयमाला वर्सुळेकरांना हा खेळतो, म्हणजे ह्या ठिकाणी मृणाल वर्सुळेकरचं कौतुक करावं लागेल. एखाद्या खेळामध्ये जर क्वालिटी असेल ना, तो बरोबर आकर्षित करतो, त्या खेळाडूला बरोबर आपल्याकडे ओढला जातो. या ठिकाणी मात्र चुकी झाली, काय घडेल नक्कीच. चला पंचांचा इशारा येतो ह्या चेंडूवरती, हा षटकार. धावा 6 वाढतील आणि नक्कीच जो पंचांचा निर्णय आहे, स्वयंसेवकांचा निर्णय आहे, तो आपल्याला मान्य करावा लागेल. कीप साइलेंस, कोई कुछ बोलेगा नहीं. कमेटी और हमारे आयोजक है. कोई प्लेयर अगर दूसरे खेमे में जाएगा तो पेनल्टी दी जाएगी. इधर कमेटी है, कैमरे भी लगे और हमारे वॉलंटियर्स ऊपर बैठे हुए हैं. छक्का है, 6 है. इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 36 रन. सर खरंच आपण बघितलं ना तर धावसंख्येमध्ये नक्कीच प्रीतम सर, और एक नियम है, आप छक्का बचाने के लिए बाहर जाओगे और फिर प्रयास करोगे तो वो छक्का ही दिया जाएगा. इंटरनेशनल नियम है, ये ध्यान दीजिए. बाउंड्री के बाहर जाकर उड़ी मारकर अगर आप छक्का अड़ाओगे तो वो छक्का है, इंटरनेशनल नियम है. बोला संजय. ये छक्का है. नक्कीच नियम जरी आपण खूप या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहत जरी असलो ना, तरी त्याच्या जिद्दीला आपण कधी सलाम ठोकला पाहिजे, कारण प्रयत्न केला. त्याला सुद्धा माहिती आहे की कुठल्या कंडिशन मध्ये आपण खेळतोय, कुठली स्पर्धा खेळतोय, आणि ही नावासाठी स्पर्धा खेळली जाते, आपल्या ओनरच्या नावासाठी स्पर्धा खेळली जाते, वैयक्तिक आपल्यासाठी खेळली जाते, कारण नाव लौकिक करायचं आहे. हा जर षटकार वारला असताना तर नक्की धावसंख्येमध्ये मोठी उसळी गुण धावसंख्या जवळपास 40+ झाली असती. तर नक्कीच पाहायला गेलं तर आता ह्या चेंडूवरती 36 धावांचं योगदान या षटकाराच्या माध्यमातून आपल्याला आलेलं पाहायला मिळते. उरळे चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका. पाहिलं ना तर ठरवून आलाय की मोठेच फटके मारायचे आहेत. मैदानामध्ये का आलो याची जाणीवपूर्वक खात्री करून फलंदाजी करतोय हा खेळाडू फक तळवसकर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावा. नक्कीच मी म्हटलं होतं की अजून एखादा षटकार आला तर 40+ धावसंख्या होऊ शकते. हा जर षटकार वाचला तर पुढे काहीतरी नवीन नवीन घडू शकते. आता मात्र जी गोलंदाजी जरूर हर एक खिलाड़ी की एक्टिविटी और जेपी यानी जंजीरा पॉइंट्स मुरुड खारंबोली के स्पॉन्सर आसिफ भाई दांडेकर, इनके तरफ से जिन्होंने अभी भी गेंदबाजी की, छोटा पैक बड़ा रिचार्ज, अलीबाग का वंडर बॉय जुनेद फकी के लिए 500 रुपए का कैश प्राइज. एक बार जोरदार तालियां जुनेद के लिए, आसिफ भाई के लिए भी. अपोजिट खेल रहे फिर भी उस खिलाड़ी की जो एक्टिविटी है, उसकी जो मेहनत है, उसके लिए कैश प्राइज 500 रुपए है. शुक्रिया आसिफ सर. क्रिकेट प्रेमी म्हटल्यानंतर ना प्रत्येक खेळाडूला एक
महत्वाची मार्गदर्शन करणं हे खेळाडूच कुठेतरी घडवत असतात. खरं त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर बक्षिसाला या ठिकाणी किंमत नसतं, पण दिलेले प्रोत्साहन आहे नक्कीच या प्रोत्साहनातून पुढची गोलंदाजी असेल किंवा पुढचा सामना असेल ना जुलेत ह्यापेक्षाही भारी खेळून दाखवेल यामध्ये नक्कीच शंका नसेल. पाहिलं तर चौथ्या षटकाला सांगता झाली. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर षटकासाठी ट्रॅव्हल झाला. नक्की तो असा डाऊटफुल डिसिजन आपण पाहिला. पंचांच्या माध्यमातून हा षटकार पाहिला. त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळला, परंतु या ठिकाणी सिंगल गेली. तर नक्कीच विचार जर आपण केला तर गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतोय, फलंदाज सुद्धा मोठे फटके पाडण्याचा प्रयत्न करतोय, पण सर्वांचं लक्ष असेल ना त्या लाल टोपीवरती. कारण तो मोठा खेळाडू आहे. मोठा खेळाडू म्हटल्यानंतर प्रत्येकाचं लक्ष असतं. कारण आजपर्यंत बघितलं ना तर मोठे फटके मारत चाललाय. जवळपास 2 षटकार 1 चौकारांच्या माध्यमातून आतापर्यंत फलंदाजी करतोय आणि आज स्कोर झालेला जाऊन पोहोचतोय 43 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मोठा फटका पाहिलं तर ना षटक्यावरती षटकार कसे मारावे ते ह्या फलंदाजाकडे सांगावे. आपण मगाशी दुपारचे 2 सामने बघितले, षटकार जात नव्हते, परंतु आता नक्कीच फलंदाजाला महत्व द्यावं का जो वारा वाहतोय त्याला द्यावं की गोलंदाजी चुकीला पण कारणीभूत ठरावं हे मात्र नियतीच सांगेल. परंतु या ठिकाणी जो गेम अलिबागवाल्यांचा आधीच्या 2 सामन्यात जो पाहिला होतात ना तो आता झालेला नाहीये. चला स्पीडअप करायचंय प्लीज, जास्त वेळ नका घेऊ. चला पंच आणि मी दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे. आपल्याला सामना सुरू व्हायच्या आधी आम्ही 10 मिनिटं वेळ दिला होता, स्ट्रॅटेजी बनवायला दिला होता, त्यामुळे टीम मीटिंग जास्त मैदानामध्ये घेऊ नका. नक्कीच गुणलका नियम आपण जर म्हटलं तर हा शेवटचा सामना. ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र म्हणून संघ ओळखला जाईल. त्यासाठी ही लढत आहे. तर नक्कीच एक मोठी लढत आहे. मोठा सामना असल्यानंतर स्पर्धकांची तितकीच गर्दी असते, खेळाडूंची तितकीच गर्दी पाहायला मिळते. रसिक प्रेक्षक सुद्धा वाईट चेंडू आहे. या दरम्यान नक्कीच अतिरिक्त धावसंख्येमध्ये 1 वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 50 धावा. ज्या ठिकाणी हर्षदला आपण विचारलं 30 चेंडू मध्ये कितीपर्यंत मजल मारा, कितीपर्यंत रोखाल, तर त्यांचं लक्ष होतं 40 पर्यंत आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. पण ती स्ट्रॅटेजी होती ना ती पूर्णपणे बरखास्त करण्यामध्ये या खेळाडूंचा हातभार लागलाय. मुरुड जंजिरेचे क्यू आहे नक्की दाखवून दिलंय आणि इथपर्यंत का थांबलोय याचंही उदाहरण दाखवून दिलंय. खरंच गोलंदाज करत असताना गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती पडतंय, त्याच्याही पेक्षा जास्त फलंदाज चांगली मेहनत करून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. या दरम्यान सुद्धा बॅटवरती जसा चेंडू घ्यायचा होता तसा आलेला नाहीये. या दरम्यान 1 डाव सिंगलच्या स्वरूपामध्ये घेणं गरजेचं होतं, परंतु निर्धाव चेंडू गेलाय. आता मात्र जसे जसे चेंडू निर्धाव जातील तसे फलंदाजाला माहिती असेल की मोठे फटके घेणं गरजेचं आहे. त्यानंतर मोठे फटके आले तर नक्कीच गोलंदाजाला माहिती आहे की मला निर्धाव चेंडू फेकायचा आहे. एक चेंडूनी समीकरण चेंज होत चाललंय. पाहायला गेलं तर 4थ्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये अदनानला अजूनही फेकावे लागतील. फेअर डिलिव्हरी टाकावी लागेल. चेंडू नंबर 5 वरती फलंदाज तयार आहे. नक्की म्हटल्याप्रमाणे तयार होता, उरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकार. नक्की सुंदर फटकेबाजी करतो. नक्कीच आमचे सर तुझं सांगता ज्या ज्या वेळी मी त्याला खेळताना बघितलं हेलिकॉप्टरचा जास्त उपयोग करतो आणि सक्सेसफुल फटका सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आता पण त्यांनी हा जवळपास 2रा ते 3रा षटकार मारलाय तो हेलिकॉप्टर स्वरूपामध्ये मारलाय. तर खरंच कौतुक करावं लागेल. ज्या ज्या वेळी बघा मुरुड जंजिरा कुठेतरी हरून संघ वरती आलेला पाहायला मिळतोय, तो अलिबाग जिंकून संघ वरती आल्या पाहिजे. ह्याचं कोणतंही टेन्शन घेतलं नाही की ते सेट होऊन आलेत किंवा त्यांना अजून स्ट्रॅटेजी करायला टाइम भेटलाय. माझा जो खेळ आहे तो मी निश्चितच करून दाखवणार. त्या निश्चित खेळाचा उपयोग माझ्या संघासाठी होणार. माझा ओनर त्यावरती खुश होणार. नक्कीच रात्री जेव्हा मी त्या समोर जाईन तेव्हा शाबासकी थाप मिळणारच आहे. पण या मैदानामध्ये उतरल्यानंतर ज्या ठिकाणी अंतिम चेंडूकडे वाटचाल होते, षटकार चौकार डबल सिंगल की गोलंदाज निर्धाव काढणार. अंतिम चेंडू षटक नंबर 4 मधला पाहायचा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय. पाहायचं या चेंडूती काय घडेल काय बिघडेल. नक्की झेल बाद. मोठा खेळाडू मोठी बळी मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतो. त्यांनी त्याचं काम सर नक्कीच केलंय ज्याची गरज होती ना. आणि हे 25वा कॅच आहे नक्कीच्या स्पर्धेमधला आणि खूप महत्वाचा कॅच आहे नक्कीच म्हणता येईल या ठिकाणी. कारण जी विकेट जवळपास ज्या ठिकाणी 30 ते 35 धावसंख्येवरती माघारी परतवायची होती ती जवळपास तब्बल 56 धावांवरती गेल्यात आणि 56 धावांमधल्या वैयक्तिक 32 धावा काढणारा हा फलंदाज आहे. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या फलंदाजी. नक्की त्याचा गेम आवडला असेल तर. नक्कीच नवीन षटकाला प्रारंभ होणार. कोणच्या हातामध्ये गोलंदाजी देण्यासाठी मार्गस्थ करणार गोलंदाज. कारण हर्षदने आता पण स्ट्रॅटेजी केली ती सक्सेसफुल नक्कीच ठरले, परंतु या सामन्यामध्ये जी धावसंख्या रोखायची होती ना ती मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळते. आता
दबाव दडपण या ठिकाणी आता मात्र वाढत चाललाय. आता मात्र महत्वाचा खेळाडू माघारी आल्यानंतर आता मात्र फलंदाजाला पाहायचं आहे की जर हे उर्वरित 6 चेंडू मध्ये कमीत कमी जर धावसंख्या दिली तर आपण 5 षटकांचा विचार केला तर कमी धावसंख्या रोखू शकतो. निश्चित पहिला आपण 5 सोडून देऊया, प्रेझेंट मध्ये काय चाललंय त्याचा विचार करूया. आणि प्रेझेंट काय चालू आहे, महत्वाचा खेळाडू जो चला नवीन गोलंदाज येतोय मुशब मैदानामध्ये. या शेवटच्या सामन्यातील एक महत्वाच्या सामन्यातील अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. एक अनोखी शैली असलेला झेल होणार. यस नो नक्कीच प्रयत्न चांगले केलेत आणि प्रयत्नांना यश सुद्धा. ही झेल आहे ना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नक्कीच झाली असेल आणि ह्याची मात्र शॉट्स बनलीच पाहिजे कारण ही मेहनत आहे, ही जिद्द आहे, ही चिकाटी आहे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच सर्वांचा वर्षावरचा ताप किंवा टाळ्यांचा कडकड नक्कीच होणार कारण ज्या ज्या वेळी प्रसंगाला हा गोलंदाजीला असून द्या, फलंदाजीला असू द्या, अन्यथा क्षेत्ररक्षण करताना असून द्या, प्रत्येक क्षेत्रात 100% योगदान देणारा हा खेळाडू आपण पाहिलाय. आणि नक्कीच अदनान म्हणून खेळाडू नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलात आणि खरंच कौतुक करावं लागेल कारण आपल्यावरती जबाबदारी दिली. ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना, ज्या ठिकाणी झेल येते, ज्या ठिकाणी खेळण्याची पद्धत किंवा खेळण्यावरती लॉंग ऑन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा केलेला असतो त्याकडे झेल जास्तीत जास्त येतात आणि त्याच परिस्थितीमध्ये चांगली रनिंग कॅच म्हणून ही आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच कुठेतरी जे दबाव होतं, मी म्हटल्याप्रमाणे हा गोलंदाज कमबॅकवाला गोलंदाज असू शकतो, असा गोलंदाज आता मात्र मुशबच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या झाली मैदानामध्ये आपण पाहिलं तर 56 धावा, 56 धावसंख्या झाले. ज्या ठिकाणी कर्णधाराचं लक्ष होतं 40 धावपर्यंत रोखायचं ते मात्र बरंचसं अंतर पार करून गेले. म्हणजे जवळपास जी स्ट्रॅटेजी केली होती ती उद्ध्वस्त करण्यामध्ये फलंदाजाचा हात नक्कीच असेल. दुसरा चेंडू हा सुद्धा चेंडू चांगला होता. नक्कीच बॅट होती त्या पद्धतीने आला नाही. नक्की चेंडू समजणार नाही कारण चेंडू न समजण्याचं कारण सर का असेल माहितीये का, आपण गोलंदाजाचा विचार केलात ना, गोलंदाज वेगळ्या युनिक पद्धतीने गोलंदाजी करतो जेणेकरून आपण जो बॉल रीड करून फटका मारायला जातो ना ते कुठेतरी कठीण पडते. म्हणजे त्याला समजत नाही कोणत्या प्रकारे कट होईल, चेंडू होईल, टप्पा पडला, इन स्विंग होईल, आउट स्विंग होईल, हे ओळखण्यामध्ये टाइम जातोय आणि त्याचाच फरक जर आपण बघितलात तर कुठेतरी गोलंदाजा झालेला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली पाहायला मिळाली, दुसरा चेंडू 1 धावेने संपुष्टात आला. उर्वरित 4 चेंडू हे निगेटिव्ह पद्धतीनेच मला फेकायचे आहेत हे मात्र समीकरण लक्षात असेल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 67 धावा, 57 धावा. लक्षात नाही तो पटकन थांब. 57 धावा जर आपण जर पाहिलं तर खरंच चांगला स्कोर आतापर्यंत म्हणता येईल 5 षटकांमध्ये. या ज्या ठिकाणी मोठे फटके मारण्यासाठी स्ट्रगल करावा लागतोय, मोठे फटके सहसा बॅटवरती येत नाही आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये 57 धावा नक्कीच चांगल्या धावसंख्या या ठिकाणी मैदानात खेळताना पार पडताना पाहायला मिळाल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा मोठा फटका 57 मध्ये अजून 6 वाढवा, धावसंख्या जाऊन पोचते मैदानामध्ये 7 गुण लोक सांगतात 63 धावा. षटकार क्रमांक 32 मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरंच सर कुठेतरी ना याचा आपण जर विचार जर केला तर मैदानामध्ये आपण चांगली गोलंदाजी करतोय किंवा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यावरती नक्कीच सर्वांच्या टाळ्या असतील. परंतु ज्या वेळी आधीच्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजी मार खाल्लाय तर याच प्रयत्नामध्ये आपण सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं करून दाखवतोय. पहिले ते चेंडू बघितलेत ना, पहिल्या चेंडूवरती विकेट भेटली, दुसरा चेंडू 1 धावेसाठी संपुष्टात आला होता आणि त्या पुढील चेंडू 6 धावेनी संपुष्टात आला. म्हणजे उर्वरित अजूनही 3 चेंडू आहेत. ह्या 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त जर धावसंख्या आली ना तर मुरुड जंजिरा संघ हा मात्र गेमवरती पकड धरलेला आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या वेगाने गतीने प्राप्त होत जाताना पाहायला मिळते. या ठिकाणी 63 धावसंख्या मैदानामध्ये लागले. सम्मान्य कपिल जी अनभवने साहब यहाँ पर आए, उनसे गुजारिश है तो फिर से एक बार गेंदबाजी करते हुए यहाँ पर शानदार छक्का लगाया, सामने आवश्यकता थी जंजीरा पॉइंट्स मुरुड खाराबोली टीम को
ओहो, इस बार देखिए वाइड यॉर्कर डालने की कोशिश, सफल हो गए थे शामी। और इस बार कोई रन की गुंजाइश नहीं, डॉट गेंद जाती हुई। हर एक डॉट गेंद आत्मविश्वास बढ़ाएगी गेंदबाज का। 63 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, जबकि आखिरी और प्रगति पर आखिरी 2 गेंद शेष। इस बार आगे आकर खेल दिया गेंद हवा में, फील्डर है वहां पर जीमा पंगारकर, उनके हाथों में गेंद ट्रैवल होती हुई विकेट का पतन। सामी बल्लेबाज ने जो छक्का लगाया था उस बल्लेबाज को शांत रखा है। इस इनिंग की आखिरी 1 गेंद शेष बाकी है। न्यू बैटर मैदान पर रमीज आते हुए। प्रेक्षकांना विनंती असेल, रस्त्यावरच्या गाड्या आडव्या लावलेल्या आहेत, त्या गाड्या काढायच्या आहेत. रहदारीचा रस्ता आहे, वारंवार सूचना दिल्या जात आहेत, तुम्हाला प्लीज सहकार्य करा. फिर से एक बार इस इनिंग की आखिरी गेंद का सामना करेंगे बैटर रमीज, जबकि गेंदबाजी करते हुए इस बार शॉर्ट गेंद हवा में खेल दिया है, ऊंचाई ज्यादा लंबाई भी ज्यादा, गेंद मिड विकेट बॉर्डर लाइन के पार, आखिरी गेंद पर रमीज के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर हमारे गुण लेखक मयूरेश कोहली बतलाते हुए 69, जीतने के लिए 70 रनों का टारगेट सेट किया है। जंजीरा पॉइंट्स मुरुड खारामबोली टीम ने 30 गेंदों में 70 रनों की आवश्यकता है। मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट का यह थरार।
थैंक यू सो मच। जीतने के लिए 30 गेंदे और 70 रनों की आवश्यकता है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर अरशद सैयद और उनका साथ देंगे जीमाम पंगारकर। मैच इज ऑन। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मुदस्सर खिदमतगार, जिन्होंने पहले मैच में किमया की पहली विकेट हैट्रिक, जिनके नाम है वो है जंजीरा पॉइंट्स मुरुड खारामबोली के गेंदबाज ओल्ड इज गोल्ड। संतोष जी कवले सर यहाँ पर आए, उनका इस्तेमाल करने के लिए मैं दावत देना चाहूंगा मुसद्दिक चौधरी। इसे गुजारिश करूंगा कि संतोष जी कवले साहब का यहाँ पर स्वागत किया जाए। ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन। आने वाली 30 गेंदें 70 रनों की आवश्यकता है। आज के दिन का यह आखिरी मैच, अंतिम 3 में प्रवेश करने वाली टीम ओहो, पहली गेंद आड़े बल्ले से खेलने की कोशिश, मुदस्सिर खिदमतगार एक अच्छे एक्सपीरियंस गेंदबाज, पहली गेंद डॉट कराने में कामयाब। थर्टी यार्ड सर्कल के अंदर गेंदबाजी करते हुए सराहना करनी होगी। एक पुराने खिलाड़ी है, इस बार थर्ड अंपायर रेफर करते हुए गाड़ी इट्स वाइड डिलीवरी। इधर देखे अरशद, अंपायर डिसीजन, लास्ट डिसीजन। इधर तीसरी आंख खुली है, अंपायर डिसीजन दिया है, इधर चेक किया, रिफर किए, थर्ड अंपायर ने बताया इट्स अ वाइड डिलीवरी। कमेंट्स ना दे। वाइट एक्स्ट्रा के साथ यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ। इस बार फुल टॉस गेंद, फुल टॉल वसूल, स्कूप करने की प्रयास में गेंद को ढकेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के पार। अरशद खलील सैयद ब्रांडेड षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। मयूरेश कोड़े में बतलाते हुए 7 रन, साक्षी भाभी के हीरो कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर। रस्साद उल्डे, दोहा कतार आईवा कंपनी में काम कर मैनेजर जो लाइव टेलीकास्ट देख रहे अपना काम धंधा छोड़कर, उनका भी मैं तेजी से शुक्रिया अदा करता हूं। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप और 1+1 कुल मिलाकर 2 रन। इस 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 9 रन, क्योंकि जीतने के लिए 30 गेंदे 70 रनों का टारगेट सेट किया। पहले बल्लेबाजी करते हुए जंजीरा पॉइंट्स मुरुड खारामबोली टीम ने अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग।
फुल टॉस गेंद, फिर से एक बार अली रे अली, आता तुझी बारी अली। पहले मैच में 49 रनों की पारी खेलने वाले खिलाड़ी और इस प्रतियोगिता का 35वां छक्का आता हुआ। इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन। जो आवश्यकता थी रनों की अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग टीम को, वो आवश्यकता यहां पर प्राप्त करते हुए अलीबाग का फरदीन काजी जिसे कहते हैं, वो है बैटर अरशद खलील सैयद। स्कोर जा पहुंचा है 15 रन। दर्द कितना है बता नहीं सकते, जख्म कितने हैं दिखा नहीं सकते, आंखों से समझ सको तो समझ लो, आंसू गिरे कितने गिना भी नहीं सकते। इस बार हवा में खेल दिया नो मैंस लैंड, गेंद मिड विकेट के ऊपर से बॉर्डर लाइन के पार, वन बाउंस चौकार, अच्छी शुरुआत। फिर से एक बार पावर प्ले की ओर में बैटर यहां पर अरशद खलील सैयद। इस चौके के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर धीरे धीरे 19 रन। साहिल सैयद एसएस ग्रुप के मालक साहिल सैयद, इनकी तरफ से लगातार 3 गेंदों पे 3 छक्के लगाएंगे तो 500 रुपए का कैश प्राइज बैटर के लिए। एसएस ग्रुप के मालक साहिल सैयद। इस बार फिर से आउटसाइड ऑफ स्टंप, पिचिंग लाइन के बाहर गेंद। इस बार देखा पर का एक्स्ट्रा के साथ कुछ अलग करने की कोशिश, एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। खराब गेंदबाजी, कमबैक करना होगा। ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी। इस गेंद के ऊपर कमबैक किया है। आज जिंदा है कल गुजर जाएंगे, कौन जानता है कब बिछड़ जाएंगे। नाराज मत होना मेरी शरारत से मेरे दोस्त, ये वो पल है जो बार बार याद नहीं आएंगे। और एक अच्छा आयोजन मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट में क्वालिफाई का मैच, शानदार मैच। फिर से एक बार मुदस्सर शॉट गेंद, और इस बार शॉट के ऊपर किया है सक्सेसफुल। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, गुल शिकार। 26 रन इस छक्के के साथ जो शुरुआत चाहिए थी अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग टीम को, वही यहां पर शुरुआत में कामयाबी। बैटर अरशद खलील सैयद, अलीबाग का फरदीन काजी, एसएस ग्रुप के मालक साहिल सैयद, इनके तरफ से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज। और अलाइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 टीम के स्पॉन्सर रमजान मेमन, इनके तरफ से 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो 1500 रुपए का कैश प्राइज होगा। बैटर्स, दोनों बैटर्स के लिए अपॉर्चुनिटी। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज उमेर पठान, एक अच्छे खिलाड़ी है। पहले मैच उमेर पठान गेंदबाजी करने के लिए तैयार। स्ट्राइक पर जीमाम पंगारकर, पहले ओवर में 26 रन खर्च किए। खराब गेंदबाजी, कमबैक करना होगा। जंजीरा पॉइंट्स मुरुड खाना बोली टीम को। ओहो, इस बार अच्छी गेंद प्लम में डालने की कोशिश की थी, भले का भारी सिरा विकेट कीपर थोड़े से चक गए थे, पर इस बार डॉट गेंद जाती हुई। पहली गेंद डॉट, यहां पर इसी तरह की गेंदबाजी करनी होगी। गेंदबाज उमेर पंगारकर को कमबैक करना होगा।
इस बार शॉर्ट गेंद, जो गलती मुदस्सर ने की वही गलती यहाँ पर वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकर, झुकेगा नहीं साला। और यहाँ पर छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन, जबकि 70 रनों का टारगेट। और यहाँ पर उमेर गलती कर बैठे, शॉर्ट गेंद थी उसके ऊपर पुल किया छोटे मियां, तो छोटे मियां बड़े मियां भी सुभान अल्लाह अपने रंग में आते हुए। ओहो, इस बार कमबैक, थोड़ा सा गति में परिवर्तन, इसके पहले का टप्पा थोड़ा आगे रखा था, गेंद की मिनट तक पहुंच गए थे। और इस प्रतियोगिता का 35वां ये डॉट यहां पर आता हुआ। इस बार देखिए लेग स्टंप उड़ाने की कोशिश में अपने लेग स्टंप के बाहर गेंद डाली और ऑफिसर अंपायर का इशारा वाइड +1, कुल मिलाकर 2 रन। इस दोनों के साथ टीम का स्कोर जहां पहुंचा 34 रन, 34 रन स्कोर कार्ड पर। 70 रनों का टारगेट जीतने के लिए इस प्रतियोगिता में पहली टीम कौन सी सुपर 3 में प्रवेश करेगी। और इस बार थोड़े से फंबल, और ये देखिए क्या हो रहा है इस मैदान पर एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन। अभी भी जीतने के लिए 35 रनों की आवश्यकता है, 70 रनों का टारगेट, और 10 गेंदों में 35 रन बनाने में कामयाब। अल आयशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग टीम, अरशद खलील सैयद, अलीबाग का फरदीन काजी आज इस मैदान पर अपने लगाते हुए बाजी। अपने छोर के अगली गेंद, फिर से एक बार स्ट्राइक पर हर्षद। हर्षद ने बड़ा खेला हुआ स्लो कवर के ऊपर से, नो मैच लैंड, गेंद दंदनाती बाउंड्री लाइन के पार, यहां पर चतुराई दिखाई और 4 रन की कमाई करते हुए इस छवे के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन, 39। हर गेंदबाज के साथ खिलवाड़ करते हुए इस ओवर की आखिरी एक गेंद शेष, बाकी पावर प्ले की ओर की। इस बार बल्ले का भारी सिरा और एसएस ग्रुप के सर्वे सर्वा मालक साहिल सैयद, इनके तरफ से छक्कों की हैट्रिक के लिए 2000 रुपए, और विकी इंगले इनके तरफ से 500 रुपए। बल्लेबाज अरशद के लिए, काका के लिए, काका आणि कोंबडी ढाका जरूर स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 40 रन। जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता है, आने वाली 18 गेंदें 30 रनों की जरूरत। स्ट्राइक पर बल्लेबाज अगर देखा जाए तो जीमाम पंगारकर, छक्कों की हैट्रिक के लिए 2000 रुपए साहिल सैयद एसएस ग्रुप के सर्वे सर्वा, और विकी इंगले हमारे दोस्त, इनके तरफ से भी 500 रुपए हैट्रिक के लिए। फ्लोर फुल टॉस के लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया फील्डर है वहां पर हयात सर, एक लेजेंडरी प्लेयर, काफी सालों के बाद नजर आते हुए हयात सर। इस एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन, 41। गेंदबाजी के लिए अगर देखा जाए तो गेंदबाज
उमेद गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पे अलीबाग का फरदीन काजी। इस बार स्ट्रेट ड्राइव खेल दिया फील्डर हयात सर। ओहो, और इस बार गलती कर बैठा, मैं गलती कर बैठा और उसका खामियाजा चौवा आता हुआ, और ये 9वां कैच ड्रॉप आज के इनिंग का। अलीबाग के विश्वजीत ठाकुर, मोटिया, वैभव कामले, अरशद अगर ये मैच जीताते तो उनके लिए 500 रुपए का कैश प्राइज। लाइव टेलीकास्ट देख रहे हैं tenniscricket.in के माध्यम से। वैभव कामले, ओहो, इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, फंसाया था जरूर बेटे, पर 1 रन जरूर यहां पर लेग 22 के रूप में प्राप्त होती हुई, बल्ले से आती हुई। यस सर, इस 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ धीरे धीरे 46 रन, 46 रन। स्ट्राइक पे जिमाम पंगारकर, इस बार स्ट्रेट लॉन्ग ऑल के ऊपर से हवाई सफर। जिमाम पंगारकर ब्रांडेड यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर डिस्पैच षटकार। 6 नंबर 37 बल्लेबाजी करने वाली टीम के बल्ले से आता हुआ जिमाम पंगारकर। नया बॉल लीजिए। जीतने के लिए अभी भी 18 रनों की आवश्यकता है। बॉल सनगुलो के पीछे समुद्र पे गए, लाने गए, तब तक मैच चालू करें। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 52 रन। दर्शकों की गर्दी धीरे धीरे यहां पर दौड़ लगाते हुए आ रही है, क्योंकि ये क्रिकेट के दर्दी है, क्रिकेट के प्रेमी है। 18 रनों की जरूरत। अरशद स्पीड अप करें। गेंदबाजी करते हैं फिर से एक बार उमेद। ओहो, इस बार प्रेशराइज गेंदबाजी हो रही थी, पर गेंद अंदर आई, सीधा विकेट कीपर के दस्तान में, कोई सिग्नल नहीं, डॉट गेंद जाती हुई। ऑफिशियल अंपायर प्रीतम जी, सुमित जी पवार, और उसी साथ संजय जी भोईर, मैन फ्रॉम प्रेन। और थर्ड अंपायर, तीसरी आंख के अंपायर बैठे हैं सबसे कातिल प्रीतम जी पाटिल, मैन फ्रॉम प्रेन। इस बार जल में डालने की कोशिश, लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया फील्डर है वहां पर हयात सर। जब तक फील्ड करेंगे 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ मयूरेश कोहली में बतलाते हुए 53 रन, 53 स्कोर कार्ड पर। जीतने के लिए 12 गेंदे 17 रनों की जरूरत है। आने वाली 12 गेंदे 17 रनों की जरूरत। मैच हाई वोल्टेज, क्योंकि ये पहली प्रीमियर लीग अगर देखा जाए मयूरेश तो मुस्लिम प्रीमियर लीग का आयोजन किया है, जो 4 जईद कादरी, हुजैफ काजी, आदिल कुरैशी, नदीम सैयद, आने वाली 12 गेंदे 17 रनों की जरूरत। एक शानदार मैच, कांटे की टक्कर। जिस तरह से दर्शकों को मैच चाहिए थी इंटरटेनमेंट के लिए, उसी तरह का मैच यहां पर होता जारी हो रहा है। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। अभी कप्तान ने अपने ऊपर जिम्मेदारी ली है। कप्तान चला सीना तान फात कलबास्कर यहां पर गेंदबाजी करते हुए, क्योंकि उन्हें पता है वर्ल्ड से बॉर्डर बाहर निकाले। जाओ रे जल्दी। 12 गेंदे 17 रनों की जरूरत। मैच अभी भी 50-50 है।
ओहो, फिरकी का जादूगर, मैंने पहले ही कहा था। स्विंग एंड मिस, कट किया, फंसाया, गंडाया, चकाया बैटर जीमाम पंगारकर को, क्योंकि इस खिलाड़ी ने इसके पहले की गेंद के ऊपर छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए थे, उसी को यहां पर रोका है। 11 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। मैच अभी भी बदल सकता है, क्योंकि गेंदबाज फहद कलबस्कर के पास वो क्षमता है। मैच ऑन करें। प्रेशराइज मैचेज है, प्लीज साइलेंस। शॉर्ट गेंद हवा में खेलने की कोशिश, फील्डर गेंद के नीचे, और शानदार कैच, शानदार कैच। पहली विकेट का पतन, पहला झटका। न्यू बैटर मैदान, अदनान कागदी। 35वां विकेट इस प्रतियोगिता का। जिम्मा पंगार करे, बड़ी कोशिश की थी बड़ा स्ट्रोक लगाने की। आने वाली 10 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की जरूरत है। फहद कलबस्कर कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, और वही कप्तानी जिम्मेदारी कंधे पर लेकर मैदान पर। न्यू बैटर मैदान पर अदनान कागदी, मैच फिनिशर खिलाड़ी है, पर क्या फहद कलबस्कर के सामने इस बल्लेबाज की बल्लेबाजी चलेगी? क्योंकि फहद कलबस्कर एक अच्छे खिलाड़ी, ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी। अजय पवार आज इस मैच का आनंद ले रहे, उनका भी तेजी से स्वागत है। जानो मेरी जान, अजय पवार। फिर से एक बार 10 गेंदे 17 रनों की आवश्यकता है। इस बार बड़ा स्ट्रोक हवा में खेल दिया है, गेंद वन बाउंस सीमा पार। इस बार बैटर अदनान कागदी के बल्ले से आता हुआ शानदार चौकार। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 57 रन, 57। जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है। तुम लोग जाओ कमेटी, तुम लोग बाउंड्री के बाहर लो सबको, क्रूशियल मैच है। जरूर अदनान कागदी, मैंने पहले ही कहा था गेम फिनिशर खिलाड़ी है, और आज रमजान मेमन ने उनके ऊपर रखा हुआ विश्वास और अरशद सैयद ने उन्हें दिया हुआ मौका, उस मौके पर मार दिया है चौका। पर इस बार देखिए, तू खिलाड़ी है तो मैं भी खिलाड़ी हूं, ये बतलाते हुए गेंदबाज फहद कलबस्कर। आने वाली 8 गेंदे 13 रनों की जरूरत, 8 गेंदे 13 रनों की जरूरत। शानदार मैच, अंतिम 3 में प्रवेश करने के लिए यह बड़ा मैच। मुस्लिम प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट। शॉर्ट गेंद कवर के ऊपर से खेल दिया, लॉन्ग ऑफ, क्षेत्र खाली, गेंद सीमा के पार, वन बाउंस, चौकार। चौकार है, चौकार है, वॉलंटियर्स है। अंदर से सलमान कोई कुछ बोलेगा नहीं। इस चौके के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 61 रन। जीतने के लिए 9 रनों की जरूरत। आने वाली 7 गेंदे 9 रनों की आवश्यकता है। अदनान कागदी जिनकी शानदार बल्लेबाजी। शॉट गेंद लॉन्ग बॉल की दिशा में, बड़ी गैप और उसमें से मिलेंगे 4। कमाल की बल्लेबाजी, लाजवाब, फैबुलस। टीम आराइशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग।
6 गेंदे 5 रनों की जरूरत जीतने के लिए। आने वाली 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता है। जीतने के लिए 6 गेंदे 5 रनों की आवश्यकता है। मुस्लिम प्रीमियर लीग सीजन फर्स्ट। और इस बार पहली गेंद का सामना करते हुए विजयी फटका लगाते हुए मैदान में कोई नहीं जाएगा। जीत गई। 5 रन की जरूरत थी। जाओ अभी अभी जा सकते हैं। पहली टीम यहां पर सुपर 3 में प्रवेश करते हुए अल आयशा कॉटेज पुरस्कृत उमर 11 अलीबाग कैप्टन अरशद खलील सैयद। और असीफा दांडेकर साहब इनके तरफ से कमेंटेटर्स जयेश टेकेकर इनके लिए 500 रुपए, मेरे लिए 500 रुपए और अरशद खलील सैयद इनके लिए भी 500 रुपए। और पहले 500 रुपए यहां पर जुनैद रियाज फकी उनके लिए है। हार्ड आसिफ सर, क्योंकि आपने इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया, आपका तहे दिल से मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते, पर आज बाजीगर बने अल आयशा कॉटेज पुरस्कृत संचित मात्रे के तरफ से अरशद खलील सैयद के लिए 2000 रुपए का कैश प्राइज आया है। जीपे की है वो स्क्रीनशॉट हमारे पास पहुंचा है। रमजान मेहमान इनके तरफ से 1000 रुपए अरशद के लिए। रमजान मेहमान इनके तरफ से 1000 रुपए अरशद के लिए।